आईचं आता काय म्हणत होत्या पाटावर वटा नाही तुमच्यात हाय ग पाटावर वटा हाय पण काय झालं या पाट्यापेक्षा आजकाल पुरी ठुरीला ही बरं वाटतंय म्हणून शिना ह्याच्यावर लागले ते नव करायला पुरी ठुरी ते म्हणते त्या पुराण गार होऊ द्यायचं नसतं पुराण गार होऊ देऊन चालत नाही हा कसं अगं पटापटा म्या केलं असतं तुम्ही राहिलं पण काय झालं या पाटावर वटा नाही दुसरीकडे न्यायला एक जणाने ते आणलंच नाही त्यामुळं राहिलं सगळं नाहीतर आईनं एकटीनं केलं असतं नाही पाट्यावर होतं का घसा घसा ते असं नाही आपल्याला एक जणांना धरायचं एक जणांना वाटायचं मग काय उरकत पण नाही उरकत नाही ह्याला 2 माणसं आटते ती मग काय तर आज भाऊजीला पण चांगले नाराज झालते बरं का आज लय काय झालं नेमकं अगं बोलते तर काय बी काय करू मग जावा येत चालतं बरं का त्यांचं नाही नातूच वेगळं आहे बरं का ते हसून खेळून कसं बाई त्यांची दाला जमतं ते आम्ही उगं नुसतं बघायचं काम करतो नशिबानच अशी सासू भेटते बरं का खरंच नाहीतर जावया आला की जावया बोलत सुद्धा नाही त्या काय सासू पण हे तर वेगळंच आहे म्हणजे लेकावणे आणि आईवणी नातं म्हणजे एकीकडनं हायच की त्यांना पण आज भारी वाटलं बरं का आज कार्यक्रम ते सगळं कारण लय दिवसात ना आम्ही करायला है ना होतं मग लय दिवसात म्हणजे 2-3 वर्षात ना म्हणल्यावनी ते करायला आता ज्येष्ठातच घालायचे त्या पण म्हणले लय दिवस होतोय त्यापेक्षा पुरणपोळी निवत घालून 7-14 सवासनी उठवा मग आता बघा सगळं करतून एवढ्याला का महाग पडायचं मग म्हणलं चला करून टाकूया कुठं महाग पडायचं हा सुख समाधान असतं आहे का नाही आई कशी सांगते बघा आपल्याला भूक लागल्यावर आपण कसं टोपलं हुडकून जेवाय बसतो मला भूक लागली तसं देवाचं बी तीच आहे आपली संतुष्ट देव संतुष्ट असलं तर आपण संतुष्ट आहे बरं देव काय खात नाही वासाचा धनी पण करावं लागतं केल्याशिवाय सुख नाही कुणालाच वय करावं लागतं तर कसं नाही ते वासाचा धनी असतो पण देवाचं करावंच लागतं नमस्कार मित्रांनो तर आता बघा जुती लागली या पुराणाला चटका दिला खायावर त्या धुरानं काय सुचतंय का काय का बरं सुचत नाही सुचनाच की आणि मला एक सांगा आज जी जुती साडी नेसली चांगली दिसते का नाही ती होय जायचंय म्हणल्यावर चांगला दिसतोय कलर हिला ही चांगला दिसतोय बरं का बहिणीनं तर अवघाई पुराण लागली अशी वाटायला गडबड उठली या चुलीवर करायचं आहे तिला म्हणलं पुराण घे तिला नुसतं मी हलवायला लावलंय बरं का नाही तर तुम्ही म्हणसाल तू उभारली या ना तिला काम लावलंय तिला गुळ ही फोडून दिला व्यवस्थित मी येळून ही इथं काढलंय हे इथं पुरणात टाकायला ठेवलंय काय असते लागणारं जे साहित्य आहे ते सगळं इथं आणून ठेवलंय इकडे ही बाहेर अशी गडबड चालू आहे सगळ्यांची बसली ती या कुणाची कामं काय कुणाची कामं काय चालू आहे ती तर काय म्हणायचं आहे तुला बोल काय म्हणायचं आहे योगा आता झालं पुरण वाटून घ्यायचं चटकीनं पोळ्या तर काय मागं ठेवून पहिलं भात आमटी भजी कुरवडी ती पण घ्यायचं आहे आणि खपली गव्हाची खीर पण करायची आपल्याला पण गहू ती हायत दुकानात ती मग आता आणायला चालले होते भाऊजी मग आल्यावर ती पण आपल्याला करून घ्यायचं मधनं हलवायचं ग मधनं हलवायचं हलव मधनं तुला सांगते कसं हलवायचं इकडं दे तुला सांगते हा असं हलवायचं असतं बघू ती फडकं इकडं एवढ्याला एवढं गहाळ व्हायचं म्हणल्यावर कसं व्हायचं अहो ताई तुम्हाला माहित आहे यातलं तुम्ही केलं याच्या अगोदर पण ती मला नाही जमना ती चांगलं गोठावं लागतं बरं का एकजीव करावं लागतं या तेव्हा हे असं पळी उलटी करावं लागते आणि ते असं घोटावं लागतं एक जीव होत नाही हा तेवढं आहे बरं का गाळून जाती घाबरती कशाला पण घाबरायचं सकाळ धरणं तरी काय नाही बरं का सगळं सांगती या असं करायचं तसं करायचं आणि अंगमती कवा करायची अंगमती वय करते घ्यावं तुम्ही सांगाल तसं करावं लागतं आलंय घ्या आपल्याला अंगमती नाही जमत होय वा थांबा जरा ह्यांची गडबड उठली जायचं आहे ह्यांना आणि थोडी तितकी नाही बरं का 2 किलो डाळ आहे 2 किलो डाळीचं आता मी घेते सपा 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 वाटून शिना ह्यात सूट बडीशेप थोडं होय भाजायला काय असेल ती घ्या टाकून शिना होय औ तर तुम्हाला दाखवते बरं का आई बसतीये गाई बहुतेक आई बसतीये नव का तर घरात आल्यावर बघा अशी देवपूजा केली या
आणि मायकाची रास म्हणलं तर हवा ही इकडं काचोळी, लिंबाचा ढाळा, ती काय असेल ते आपण जी डाळ गुळ करणार आहे ती. ही तर केळीची फणी ती ठेवली बघा. ही झांज आहे, इकडं ढोल आहे. तर या काही असं केलंय. झाली का सुटबडशी भाजून? बघू द्या, नेऊ द्या. बारीक करावं लागेल अजून ती. सूट केली का ही? सूट भाजली बारीक करते. तर असं बघा हे सूट बडीशेप घेऊन चालली आहे. बारीक करून घ्यायचाय. काय बारीक आता ह्याला मिक्सरवर करावं कसं? तर ओंकारचं कसं चालू करू काय? तर मी आणते बारीक करून. काय म्हणते तू? तर पूर्णाला दिलाय बघा चर का ताईनं. आणि ताई काढायला लागले तर मी म्हणलं मी वाटून घेतली. पाठ दिसणं सगळं उरत एक एक केलं ना सगळ्यांनी एक 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 तर होतं या. तर मायबाई पुढं पण साडा ते टाकलाय. आईनं टाकलाय बरं का. काल पण घेतलं होतं सारवून ते. आणि आता ह्या कणकी मळून घेतली. त्या 5 गोळ मळले या. तर असं मळून ती झाले. आणि आता काय आमटी करायची आहे ना, भात करायचा आहे, आमटी करायची आहे, भजी करायची, भाजी भाकरीचा पण निवड असतो. भाजी भाकर खडी साखर ती आणावं लागेल. खडी साखर राहिली. हा मग ती ध्यानात आली तोपर्यंत सांगितलेलं बरं चालली ती आता काय सांग. हा म्हणजे आपण जे काय काय असेल ते ध्यानात आणून सांगितलं म्हणजे ती पण आणते बरोबर. तर द्या माझ्याकडे ती पूर्ण चाळरी करी करा. आमटीची डाळ पडत नाही. तर लागलोय मी नाही हे करायला पुराण वाटायला. असं कोण म्हणायचं? काय म्हणायचं? काय नाही ग, लागलोय म्हणल्यावर म्हणलं ही आता नेमकं अशी का म्हणायला लागली या काय? आता दोघीच करायला लागली म्हणलं. तुम्ही पण हाय की भात शिजू टाकायचा आहे. ताई पण बघते त्या. पण दोघी म्हणलं आता एक जण धरलं एक जणांनी वाटलं तर होतं. पण आईचं आता काय म्हणत होत्या पाटावर वटा नाही तुमच्यात? हाय ग पाटावर वटा हाय. पण काय झालं या पाट्यापेक्षा आजकाल पुरी ठुरीला ही बरं वाटतंय म्हणून शिना ह्याच्यावर लागले ते नव करायला. कशाच पुरी ठुरी ते म्हणते त्या पुराण गार होऊ द्यायचं नसतं. पुराण गार होऊ देऊन चालत नाही. हा कसं अगं पटापटा म्या केलं असतं तुम्ही राहिलं. पण काय झालं या पाटावर वटा नाही दुसरीकडे न्यायला एक जणाने ते आणलंच नाही. त्यामुळं राहिलं सगळं. नाहीतर आईनं एकटीनं केलं असतं नाही. पाट्यावर होतं का घसा घसा? ते असं नाही आपल्याला जमत. एक जणांना धरायचं एक जणांना वाटायचं. मग काय उरकत पण नाही. उरकत नाही. ह्याला 2 माणसं आटते. मग काय. तर आज भाऊजीला पण चांगले नाराज झालते बरं का. आज लय काय झालं नेमकं? अगं बोलते तर काय बी काय करू मग? जावा येत चालतं बरं का त्यांचं. नाही नातूच वेगळा आहे बरं का. ते हसून खेळून कसं बाई त्यांची दालात जमतं ते. आम्ही उगं नुसतं बघायचं काम करता. नशिबानच अशी सासू भेटते बरं का खरंच. नाहीतर जावया आला की जावया बोलत सुद्धा नाही त्या काय काय सासू. पण हे तर वेगळंच आहे. म्हणजे लेकावणे आणि आईवणी नातं म्हणजे एकीकडनं हायच की त्यांना पण. पण आज भारी वाटलं बरं का आज कार्यक्रम ते सगळं. कारण लय दिवसात ना आम्ही करायला लागलो है ना. होतं मग लय दिवसात म्हणजे 2-3 वर्षात ना म्हणल्यावर ते करायला. आता ज्येष्ठातच घालायचे होत्या. पण म्हणले लय दिवस होतोय त्यापेक्षा पुरणपोळी निवत घालून 7-14 सवासनी उठवा. मग आता बघा सगळं करतून एवढ्याला का महाग पडायचं. मग म्हणलं चला करून टाकूया. कुठं महाग पडायचं. हा देवा धर्मच केलं त्यात सुख समाधान लागतं. सुख समाधान असतं आहे का नाही? आई कशी सांगते बघा. आपल्याला भूक लागल्यावर आपण कसं टोपलं हुडकून जेवाय बसतो. मला भूक लागली तसं देवाचं बी तीच आहे. आपली संतुष्ट देव संतुष्ट असलं तर आपण संतुष्ट आहे ग. बरं देव काय खात नाही. वासाचा धनी आहे. धनी आहे पण करावं लागतं. केल्याशिवाय सुख नाही कुणालाच वय. करावं लागतं. तर कसं नाही ते वासाचा धनी असतो. पण देवाचं करावंच लागतं.